संजीवनी जी आहे त्यांचा संबंध निरंतरपणे वृक्षांशी आलेला आहे, झाडांशी आलेला आहे, जंगलाशी आलेला आहे. त्यांच्यासाठी झाड, वृक्ष अत्यंत आवश्यक. एखाद्या झाडाच्या फांदीला पकडून कपी ज्या वेळेला झोका घेतात त्यावेळेला तो जो आनंद त्यांना मिळतो तो आनंद अवर्णनीय आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी जंगल अत्यंत आवश्यक. आणि स्वामीदेवांनी काय केलंय आपल्याला सांगतो. अक्कलकोटमध्ये मानवी देह धारण करून स्वामीदेव जेव्हा लीला करत होते, लीला म्हणजे क्रीडा आहे, खेळणं आहे. जी गोष्ट अनासायास घडते त्याला लीला म्हणतात. म्हणजे कोणतेही श्रम पडत नाहीत त्याच्यामध्ये. स्वामींना कुठलीच लीला करताना कोणतेच श्रम पडत नाहीत, कारण ते कोणत्याच गोष्टीमध्ये अडकलेले नाहीत, कारण ते सर्वांच्या परे आहेत. आणि स्वामीदेव अक्कलकोटमध्ये मानवी देह धारण करून लीला करत असताना एक दिवस गणपतराव जोशींच्या घरी स्वामी सोफ्यावर बसलेले होते. गणपतराव जोशी हे स्वामी भक्तांना तसं ठाऊक असलेलं नाम असायला हवं, कारण बाहेर गावावरून जे भक्त मंडळी त्यावेळेला अक्कलकोटला यायची त्यातले बहुतेक लोक हे गणपतराव जोशींच्या घरीच उतरायचे. आणि त्या गणपतराव जोशींच्या घरी स्वामी बसलेले होते आणि अचानक स्वामी क्रोधिष्ठ झाले. स्वामींना क्रोध आला. कारण काय घडलं बाबा? तर त्या गणपतराव जोशींच्या दारामध्ये, परसामध्ये जो निंबाचा वृक्ष होता, त्या गणपतराव जोशींनी त्यांच्या एका गड्याला सांगितलं की त्याच्या फांद्या तोड, फार वाढल्या, त्याचा विस्तार फार वाढलाय, तर त्याच्या फांद्या तोडून टाक. म्हणून तो कामगार त्या वृक्षावर चढला आणि तो फांद्या तोडतोय. एवढ्यात स्वामी इथे क्रोधिष्ठ झाले आणि स्वामी म्हणाले, अरे आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? त्याचे हातपाय तोडून टाका. आमच्या पालखीचा दांडा कोण तोडतोय? त्याचे हातपाय तोडून टाका. स्वामी 3 वेळा म्हणाले. असं म्हटल्यानंतर ते गणपतराव जोशी जे होते ते स्वामी चरणावर आणि स्वामी वचनावर पूर्ण विश्वास ठेवून असलेले भक्त होते. त्यांच्या त्वरित लक्षात आलं, अरे स्वामींना काय सांगायचंय. त्यांनी त्वरित आपल्या त्या कामगाराला खाली उतरवलं आणि म्हणाला, अरे त्या फांद्या तोडू नकोस, अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. स्वामी भक्त हो, या विश्वामध्ये, या भूतलावर जे जे वृक्ष आहेत त्यांचं संवर्धन जरी करणं आपल्याला शक्य झालं नाही तरी हरकत नाही, मात्र त्या वृक्षांची तोड करू नका असं स्वामींना सांगायचं. कारण आज सर्वत्र पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरावं लागतं. प्यायच्या पाण्याच्या बाटल्या घेऊन फिरायला लागतं. आपण जर वृक्षतोड केली, जंगलतोड केली, तर उद्या अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की आपल्याला ऑक्सिजनच्या बाटल्या सोबत घेऊन फिरण्याची पाळी येऊ शकते. स्वामीभक्त हो, कालच मी एक बातमी पाहिली. खरं तर तेलंगणामध्ये 400 एकर जमिनीवरचं जंगल तोडण्याचं दुष्कृत्य करण्यात आलं. आणि त्या जंगलामध्ये जे मुके प्राणी राहत होते त्यातील असंख्य प्राणी तिथे मृत्युमुखी पडले. असंख्य प्राणी सैरावैरात धावू लागले. अरे त्या प्राण्यांचा काय दोष आहे बाबा? त्या वृक्षांचा काय दोष आहे?
वृक्ष सुद्धा एक आत्मा असतो हे लक्षात घ्या. वृक्षामध्ये सुद्धा आत्मा आहे. होय, त्यालाही दुःख होतं, त्यालाही यातना होतात, त्यालाही वेदना होतात, आणि तो निरंतरपणे मानव जातीवर कृपा करत असतो. होय, वृक्ष निरंतरपणे मानव जातीवर कृपा करत असतात, आणि आपण कृतज्ञ नसल्याने जे फळ देतात तेवढेच वृक्ष आपण ठेवतो, आणि ते फळ देत नाही तसं लक्षात आलं की आपण तेही तोडून टाकतो. ते आपल्याला काय देतात याचं आपल्याला नेहमीच विस्मरण होतं, कारण आपल्याला नुसतंच घ्यायची सवय झालेली आहे, आणि वृक्ष निरंतरपणे आपल्याला देत असतात. आणि त्या मुख्य प्राण्यांचा काय दोष आहे रे बाबा? त्याचा निर्णय कोणी घेतला, ते सरकार कोणाचं आहे, हा काय विषय नाही, हा काय विषय नाही. पण जंगल तोड करताना सर्वांनीच विचार करणं आवश्यक आहे, कारण हे जंगलच भावी पिढ्यांना प्राणवायू, शुद्ध प्राणवायू देण्याचं कार्य करणार आहेत. आज जिथे जिथे जंगलतोड झालेली आहे विकासाच्या नावाखाली, तिथला विकास किती भकास होतोय हे तिथे राहणाऱ्या लोकांना चांगलं ठाऊक आहे. आणि म्हणून स्वामी भक्त हो, स्वामी भक्तांनी हा पावसाळा सुरू होईल त्यावेळेला प्रत्येक स्वामी भक्तांनी कमीत कमी एक वृक्ष लावावा, कमीत कमी एक वृक्ष लावावा, आणि त्याचं संगोपन करावं अशी मी आपण सर्वांना प्रार्थना करतो. कारण या भूतलावर जीवसृष्टी सुरक्षित राहावयास हवी असेल तर वृक्षांचं संगोपन, संवर्धन अत्यंत आवश्यक आहे. आणि भावी पिढ्यांचा विचार करून, स्वामी नामाचा विचार करून, स्वामी कृपेचा विचार करून, स्वामींनी दिलेल्या संदेशाचा विचार करून प्रत्येक स्वामी भक्ताने या पावसाळ्यामध्ये कमीत कमी एक वृक्ष लावावा आणि त्याचं संगोपन करावं अशी मी आपणास प्रार्थना करतो.